काल नागपंचमी आणि श्रावण सोमवार दोन्ही सण एकाच दिवशी आले. त्यातल्या त्यात आमच्या घरी आलं खोकला आणि सर्दीचं तुफान. मी, गार्गी आणि कृतिक तिघांनाही होता सर्दी आणि खोकला, आणि गार्गीला तर ताप पण होता. मग म्हटलं चला पूजा तर करायलाच पाहिजे. तर माझ्या घरी ना हा होता एक नवीनच चौरंग, तर म्हटलं या चौरंगावरच पूजा करावी. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. दोन्ही मुलांना बरं नाही आहे, त्यांची चिडचिड, घरातली कामं, त्या दोन्ही सणांची पूजा पाती, अरे बाप रे बाप. त्यात मजा राहिल्या होत्या करंजा करायच्या, म्हणजेच की फुलोरा. जो फुलोरा करतात तो माझा राहूनच गेला होता करायचा, कारण की मला आठवणच नव्हती की आज का नागपंचमी आहे. मग काय सगळी कामं झाल्यानंतर मी बसली करंजा करायला. कृतिकला झोपवलं, पण आज काय माहिती तो सर्दीमुळे की काय अर्ध्या तासातच उठून आला. मग आमच्या करंजा आम्ही दोघी मायले की भरतच होतो, तर आला आमचा हा शेर करंजा भरायला. मग काय झाल्या आमच्या करंजा. यावर्षी तर मला करंजा भरायचं कामच नाही पडणार आहे दिवाळीला. कृतिक लाटून देईल आणि गार्गी करंजा भरेल. मग दोन्ही मुलांची झोप वगैरे झाल्यानंतर त्यांना थोडं बरं वाटायला लागलं. माझ्या करंजाही झाला, नाही तर मला असं वाटलं होतं की यावर्षी माझा फुलोरा होतो की नाही होत. मग संध्याकाळ झाल्यानंतर दिवाबत्ती केली, देवाजवळ फुलोरा ठेवला. मला 11वा अध्याय वाचायचा होता शिवलीला अमृतचा, तर तो वाचायला बसले तर काय कृतिक मला इतका परेशान करत होता ना, मला त्याच्यासोबत किती वेळा तरी बोलावं लागलं. जास्तीत जास्त फक्त अर्ध्या तासाची पोथी होती, पण तेही त्यांनी मला कंटिन्यू वाचू नाही दिली. त्याला मी टी व्ही लावून दिली, पण तेही त्याला पाहिजे नव्हतं. त्याला पाहिजे होती फक्त आणि फक्त मी. मग मी कशी तरी माझी पोथी संपवली. त्यानंतर आरती केली आम्ही तिघांनी. हे जे नागोबाचं चित्र आहे हे काढलं होतं गार्गीनी, खूप मस्त काढलं होतं, आणि मग मी त्याची पूजा केली. आणि विशेष म्हणजे आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी तव्याचा वापर करत नाही, म्हणून पोळी कोणी करत नाही, पुरीच करतात. सगळ्यांच्या घरी पुरीचाच प्रसाद असतो. ते झाल्यानंतर पप्पा आले आमच्या ऑफिसमधून, मग त्यांनी नारळ फोडला आणि मग इथे माझी पूजा पूर्ण झाली. मला वाटलं आज दोन्ही मुलांना बरं नाही आहे तर पूजा वगैरे होते की नाही होत, फुलोरा होते की नाही होत, पण सगळं काही व्यवस्थित झालं. मन अगदी प्रसन्न झालं. आणि इथे बघू शकता कृतिक नारळ फोडूच देत नव्हता, त्याला फोडायचं होतं, पण जेव्हा त्यांनी नारळ हातात घेतला ना तो घाबरला आणि मग बाजूला झाला. तर मग आज इतकं प्रसन्न वाटलं ना, मस्त पूजा वगैरे छान झाली. आणि संध्याकाळी मग आम्ही गेलो मंदिरामध्ये. दिवसभर माझं जाणंच झालं नाही मंदिरामध्ये, तर आम्ही गार्डनमध्येच मंदिर आहे महादेवाचं. मग तिथे ना मी गार्गी आणि कृतिक दोघांनाही घेऊन गेली, दोघांच्याही पाया पडल्या आणि म्हटलं की माझ्या मुलांना पटकन बरं होऊ दे. आणि हाच माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. पण आज पूर्ण पूजा झाल्यामुळे माझे मन अगदी प्रसन्न वाटलं. माझी पूजा कशी वाटली नक्की सांगा.